तर नमस्कार मंडळी. अ, खूप दिवस तुमची कमेंट येते सारखी की आम्हाला एक व्हिडिओ पाहिजे आणि तोच तुमचा मोस्ट डिमांडेबल व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला कुठला व्हिडिओ ते सांगते बघा. ती तिजोरीतनं काढायला लागल्या. आता काय काढाल्या बघा, आता काय काढत्या. लय म्हणजे खूप महिन्यापासून ते कमेंट यायला लागले आम्हाला. मग ते वेळेअभावी आम्हाला होतच नव्हतं. तर हे बघा, हे काढल्या तिनं लग्नाचा अल्बम. फायनली तुम्हाला आज दाखवूयाच म्हटलं. आता वाजल्या दुपारचे 3. कामावरून आम्ही हे पहिले व्हिडिओ काढला लागलोय. तर तुम्हाला दाखवत होता व्हिडिओ. दाखवूया. हे बघा, अल्बम काढलाय, लग्नाचा अल्बम काढलाय. आम्ही काय सारखं वरच्यावर बघतोय सोडा, म्हणजे वेळ मिळत आम्ही ते बघतोय. पण तुम्ही बघणार होता आमच्या लग्नातला एन्जॉय, त्यामुळे तुमच्यासाठी आज सीडी बिडी काय आमच्या लग्नात आम्ही काय केली नव्हती. आमच्या लग्नात फोटोज काढले आम्ही, त्यामुळे तुम्हाला लग्नाचा अल्बम दाखवतो, स्टँड लावतो आणि तुम्हाला बसून दाखवतो. तर मंडळी हे बघा, हे पहिलं पेज आपलं. आता तुम्ही मागायला बघायला, त्यामुळे आम्ही पण आज तुमच्या थ्रू आम्ही पण बघणार. खूप दिवस झाले बघून, आम्हाला पण महिनाभर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हे आपलं फ्रंट पेज आहे आणि त्यावेळी साधा अल्बम होतं. तर त्यावेळी मी भारीतला काढला का, तर बाबा पैसे जोडून आपल्या आठवणी राहतात. आठवणी आपल्याला जपायला पाहिजे. 29 एप्रिल 2016 ला आमचं लग्न झालं. 29 एप्रिल 2016 ला आमचं लग्न झालं. विक्रम स्वाती, हे बघा असा फोटो काढलाय. ही बघा कशी बारकी होती पाखर, तुम्ही पण एकदम बारीकच आहे. चिणकी चिणकी. तर पहिले दाखवतो तुम्हाला. तर हे आहे आमच्या पहिलं पेज. विक्रम वेट स्वाती हे असं आहे. तर हे जरा ठेवल्यामुळे जरा हे झाले, हे समजून घ्या जरा. तर दुसरं पेज, ते कसं ठेवायला जागा नाही, त्यामुळं जरा हे झाले. आणि हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आमची एक ही होती, सूचना होती की बाबा आमचं सगळं काम इथून पहिला सुरू व्हायला पाहिजे, म्हणजे महाराज पाहिजे. पहिल्या आपल्या पेजवर पहिला महाराज पाहिजे, मग आमचा फोटो. म्हणजे इथं आमचा त्यानं फोटो घातलाय, खरं त्याला नंतर आम्ही सांगितल्यावर बाबा महाराजांचा फोटो टाक. हा जोडून पाहिजे, हा जोडून पाहिजे, म्हणजे पहिला कळायला पाहिजे. असं बसणार नव्हतं ना. हा असं बसणार, त्यामुळे इथं टाकले. आणि इथं आपल्या पूर्ण महाराजांचा असा हे राज्याभिषेकाचा बहुतेक सोहळा आहे. राज्याभिषेक सोहळ्याचा हा फोटो आहे. तर तुम्हाला दिसते ना. तर हे बघा असा कपल फोटो. असं आम्ही लग्न झाल्यावर असं फोटो काढलेले आमचे. लग्न झाल्यावर नाही, लग्नाच्या अगोदर काढलेले. आता सांगायला आहे का. अक्षता पडल्यानंतर ते सांगावे. हे अक्षता पडल्यानंतरच आहे. आणि हे पण अक्षता पडल्यानंतरच आहे. पण अक्षता पडल्यानंतरच आहे. पुढे पडत्याला व्हिडिओ आहे असं मला सांगायचं. हा, हे असं सांगायला. अच्छा अच्छा अच्छा, ओके. हे म्हणजे अक्षता पडल्यानंतर हे फोटोशूट केले आहे मी. अक्षता पडल्यानंतर फोटोशूट आहे. लग्नाचा फोटो बघा पुढं. तर हे बघा, आता काय आपल्या तुम्हाला मराठा सगळ्यांना माहित झालं की पहिल्यांदा मुहूर्तमेढ असत्या 5 दिवस. हे पहिला मुहूर्तमेढ. हे आमच्या वहिनी, म्हणजे यांच्या जाऊबाई, हे आमचे मामा आहेत. हे सुद्धा आमचे मामे, त्यांच्या नावानं. हे शंकर मामा, हे सविता मामे, म्हणजे आमचे मामा. हा, आमच्या आईंचा भाऊ. हा, हे म्हणजे आमच्या आईची मावशी आहेत ना, मावशींच्या ही पोरं म्हणजे आम्हाला मामाच पडतात. आणि ही माझी बहीण, आमच्या नंदूबाई, म्हणजे माझी मामी बहीण, आमच्या बंटी ताई, या सासूबाई. ही आमची शानाई. सगळीजण शानाई. कोण शानाई म्हणजे काय असे कमेंटला उत्तर येतात. तर आमच्या आईच्या आजीचं नाव आहे. आजीचं नाव, आमच्या आजी सासूंचं नाव. आजी सासूंचं नाव. हे सगळे असं मुहूर्तमेढचं फोटो आहे. तुम्हाला दिसतात ना. जास्त काय व्हिडिओ वाढवणार नाही, म्हणजे लगेच दाखवतो तुम्हाला. तर हा, हे हळद, हा हे आंघोळ वगैरे घालताना, हळद खेळताना हे सगळे फोटो आहेत. हे सगळं हळद खेळताना फोटो आहेत. हे आपण आमच्या माम्याच आहेत. म्हणजे हे आता आम्ही कसं आजोळमध्ये, त्यामुळे हे आईचं पाहुणं इथं. हा, इथंच आहे. ही सगळ्या आईचं पाहुणं आहे सगळं. आणि आमचे कसं लग्नाला आलते पाहुणे माझे आजोळ मधले. हे सगळे आमचे यामधले. हे आंघोळ घालताना, हे आंघोळ घालताना, हळदीची आंघोळ घालताना. आणि हे आमचे पप्पा. हे पप्पा, ही माझी आत्ती बहीण आहे. तुम्ही म्हणता ना की तुला बहीण किती आहे काय, तर मला सख्खी बहीण नाही आहे. ही माझी एक आत्ती बहीण आहे. आणि माझी बेडकची एक आत्ती बहीण आहे. म्हणजे त्यांनाच मी बहीण समजतोय, म्हणजे सख्यापेक्षा जास्त आहे. आमच्या गावातच आहे. या गावातच आमच्या. आणि धाकट्या बेडकमध्ये. हे आमच्या मामानाच दिले हिला. आणि एक आता मुंबईमध्ये. एक मुंबईमध्ये. वर्षात 3 बहिणी आहेत.
म्हणजे ह्या 2 आते बहिणी आहेत ती मानलेली बहिणीपेक्षा जास्त आहे आमच्या वर्षात आहे. तर हे बघा असं लिंब वगैरे आम्हाला पहिला नेसायला लागतोय लग्नाच्या ह्याला. लिंब नेसून हे काहीतरी विधी असतात मला पण माहित नाही जास्त. काढायची पद्धत आहे. मग दादांच्या लग्नाच्या टाइमाला चिंचातून भुगोळ काढलेला. मग आता हा लिंब काढायला लागतो. लिंब काढायला लागते आणि ज्यावेळी लग्नाचा दिवस होता त्या दिवशी बघा मी असं आवरलेलो देवाला जाऊन पाया पडायला. प्रार्थना करायला मग या मॅडमांची एंट्री झाली. आता काय करायचं रे बाबा, देवाला प्रार्थना का करायला तो, आता काय कुठलं बियाण आमच्या गळ्यात येते, कुठलं डोसक्याला ताप येते आमच्या गळ्यात. तर ही आमची मेवणीबाई म्हणजे आमची स्नेहल. हा म्हणजे हिची बहीण केवढी होती बघा, एवढी होती. आता झाले मोठी. हा आमचा दादाचा मुलगा विराज आमच्या लग्नात एवढा होता, 2 वर्षाचा. 2 वर्षाचा. आणि ही लगेच गाडीत हिची एंट्री झाली स्कॉर्पिओ मधून. आगमन झालं. हा स्कॉर्पिओ पाठवलेली. हे बहीण तिथं सगळं माझं आगमन करायला. हे बघा कशी बारकी आहे बघा, केवढी दिसते बघा, म्हणजे किती बारकी आहे बघा, नाजूक पोपट दिसते की पोपट्यासारखं नाक आहे. आणि हे आमची सगळी मंडळी, ही सगळी आमची पाहुणे, हे जे पाहुणे हिचे तात्या वगैरे सगळे आहेत. हा हे आमचे मिरजचे आहेत. हा हे मामा वगैरे सगळे आहेत आमचे, हे आईंचा मामा आहेत आमचे सगळे. हे परत ते आमचे बाबा विरायला घेऊन थांबले ते. हे बघा हा म्हणजे हा लग्नाचा एक भेटीचा हे असते ना, म्हणजे समारंभ असते की सगळी आपली पाहुणे आणि त्यांचे पाहुणे भेटतात. ते हे भेटण्याचा कार्यक्रम, गाठी भेटीचा कार्यक्रम. हा मेला हळदी कुंकू लावून आमच्या वहिनींनी घेतलं. कसं आहे म्हणजे असं अल्बम तुम्ही चांगला काढला की नाही तरच त्या आठवणी टिकतात. त्यामुळं आता हे कसं अजून एक 5-6 वर्षांनी आम्ही जर आमची मुलं बघायला लागली तर म्हणजे त्यांना लय बरं वाटते की असं की आहे. आता परवा आम्ही एक जीव केलं ते त्याच्यावरच केलता. आमची दोघी काय ती विचार लागल्यात आम्ही कुठं आहे म्हणून ते जोक सुचला आम्हाला. तर हे बघा मी आणि ही तुझा गाठीबिटीचा कार्यक्रम आहे. आणि ही माझी मित्रमंडळी आहे. ही माझी मित्रमंडळी. हा माझा सगळ्यात खास मित्र आहे सनी मोरे, सनी आमचा. आणि ही आमच्या मामांच्या मुली, म्हणजे ही बंटी, मनीषा आणि ही आमच्या मामी, ही आमच्या मामी आहे तिथं. परत हा सुद्धा गाठीबिटीचा, हा तिचा मामा, स्वातीचा मामा, स्वातीचे मामा. आणि या आमच्या मामाने आम्हाला उचलून आणले लग्नात. आणि हा इथं अक्षता पडल्या, विवाह संपन्न झालेला इथं हे चालू आहे. आणि यात एक मजेशीर गोष्ट काय सांगायची, त्या आमच्या बंटी आणि आमच्या मनीषा आणि मामी बहिणीने मेकअप किती केलाय बघा की, कसा दिसलाय मला. काय मी आधी मला नको म्हणालतो मेकअप, तर बघा की. आणि ही तर सांगाल का नाही मला मेकअप ज्या झालाय बघा, पावडर बिवडर सगळं पाक काय नव्वत झालं. आणि मला नंतर लग्न झालं सांगायला लागल्या तुम्हाला काय मेकअप करायची पद्धत काय, मला काय येत नाही. मी म्हणलं ते म्हणलं सुरुवातीला बघितलं नव्हतं. तिला बघा कसा मेकअप झालाय. मला मेकअप आवडतच नाही जास्त, त्यामुळे मी. आणि ह्या अक्षता टाकल्यास, या सगळ्या अक्षता टाकल्या अशा. एवढी गर्दी आहे सगळे आपण इकडं. आणि मंडप 3 मंडप घातलेले आमच्या दारात, 3 मंडप होते आमच्या. झालंय आमचं. तर हा हे पण हार घालत्याला आहे. ते हार घालत्याला ही सगळी अशी पाहुणे मंडळी सगळी. हार घालताना आम्ही पूर्ण मंडपला टेकलेलो. मंडपला टेकलेलो. ते फोटो असतील का नाही असणार की? म्हणजे फोटो म्हणजे हिला पण हिच्या पाहुणे उचलले, मला माहीत तर काय हलके नव्हते. माझी पण वर उचलले. ह्यात अनेक मजा झाली, ह्यात अनेक मजा झाली सांगतो. नाही यात फोटो नाही उचलण्याचा नाही. हा म्हणजे त्या अल्बम मध्ये तो अल्बम पण तुम्हाला दाखवून तर झालं कसं यात. मग हे सगळे विधी व्हायच्या अगोदर मला जेव्हा उचललं की नाही तेव्हा हिला उचललं, मला पाक उचलून मग हिच्या ह्याच्यात घातलो. आणि नंतर काय झालं, ही जेव्हा हे घालायची ना त्यावेळी म्हणजे असं स्टार्ट म्हणायच्या अगोदर की नाही हिनं डायरेक्ट पहिला हार घातले. मला वर उचलायची संधीच मिळाली नाही. त्यामुळे लगेच घातला. आणि माझे मित्र म्हणतात काय मर्दा तू बोंबल्यात लगेच मुडकं खाली केलास. आणि ही वरनं ती पडणार होती खरी, मी हिला धरलेलं. ते म्हटलं हार घालायचं होतं, ही पडली तर काय असं झालं. म्हणजे मजा वरती उचललेलं. हे जे भाऊ आहेत उंचीला भरपूर. हा हे आमचे भटजे आहेत, म्हणजे ज्यांनी लग्न लावलं. म्हणजे असं मला एकदम अक्षर डोळ्यातून पाणी आलं की आपण हे म्हणजे लय भारी. म्हणजे आमचं सगळ्या गावचं कार्यक्रम तिने घ्यायचा. डोळ्यात पाणी आले माझ्या. सगळ्या गावचं कार्यक्रम तिने घ्यायचा. आणि अक्षरशः आता तुम्हाला सांगतो की
आता प्रत्येक कार्यक्रमाला मला त्यांची आठवण येते. म्हणजे हाय म्हणजे आता आहेत स्वामी नाही, त्यांचा मुलगा पण आहे, पण त्यांचा स्वभाव वेगळा होता, लय भारी माणूस. आणि हे असं आहे, डिझाईन केलंय, हे डिझाईन केले. पुढच्यावर ते होती तशीच आहे. ह्याला आता हात लावला ना, हात लावला ना बघा, हे असं दिसतंय, वर्क दिसतंय, हे ह्याला पण असं दिसतंय. म्हणजे हे एकच पेज आहे असं. हे काय तर त्यांचं त्यावेळी त्यांचं हे होतं, त्यावेळी त्यांचं काय तर अशी काहीतरी डिझाईन होती. मी फास्ट दाखवलोय कारण कसं आहे, तेवढ्या टाइम मध्ये बसायला पाहिजे आपल्याला. आणि ह्या सगळ्या पाहुण्यांची ओळख काय तुम्हाला काय लागणार नाही, त्यामुळे आमची जेवढी आहे तेवढी तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा, हे असं फोटो काढल्यात, हे जे काका आणि काकी हिचं ज्यावेळी कन्यादान होते त्यावेळी ते करत असताना. आणि आमचा दादा बघा, आमच्या दादाचं वजन 65 का 70 किलो होतं. दादा माझ्या 15 दिवसात सगळ्या धावपळ त्याने केलता. आणि कसला किरमिळ, आता सुद्धा तुम्ही दादाची तब्येत बघू शकताय. आणि हे बघा तब्येत कशी झाल्या, म्हणजे किती बारीक झालाय बघा, किती लय बारीक झालता. आणि पळत होता ना, एकटाच पळत होता. आणि कसं आहे, आम्ही दोघं भाऊ आहे ना, त्याच्या लग्नात मी पडलोय आणि माझ्या लग्नात तो पडलाय. म्हणजे हाय पाहुणं बाई आहेत, पण कसं आहे सगळं आपल्यालाच करायला लागते. आता काय तो विषय सांगा नको आपल्याला, कारण लय वाढत जातो विषय तो. तर कसं आहे, हे काका काकी कन्यादान करताना, हे बघा हे कन्यादान करताना. आणि ती आमची वहिनी विराज. आणि हे आमचे मिरजाचे पाहुणे ते सगळे. हे बघा विराजला आम्ही सोबत घेऊन बसले 2 वर्ष होता. हे बघा हे असे फोटो. आणि त्या दिवशी आता हे थम्सअप आणि ह्यात आम्हाला मीठ घातलेलं यात. मी म्हटलं तेव्हा काय आम्हाला एवढं माहित नव्हतं, काय नव्हतं, खरं हे आमची मंडळी सगळी ह्यात हे करून देतात. ते थम्सअप त्यावेळी मिळालं नाही, त्यामुळे हे काय होतं मठ्ठा. आणि त्या मठ्ठात एवढं मीठ पीत नाही म्हणताना ते बाजूला ठेवला. आणि मठ्ठा देताना. आणि आम्ही त्या दिवशी दिवसभर दोघं सुद्धा जेवलो नव्हतो आम्ही. म्हणजे काय झालं काय माहिती, आम्हाला आमच्या आनंदाला पारावार ओला नव्हता का काय नव्हता, भूकच नव्हती आम्हाला. एकमेकांना बघूनच पोट भरायला आमचं. ते माझे चुलते, हे सगळे हे पप्पा, यांचे पप्पा. आता सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघत असशील. आणि हा आमचा विराज बघा, त्यावेळी एक आमच्या मामाचा पोरगा काय आणि नागेश नाव आहे. आणि त्याला सारखं चिडवायचा, नाग्या फुस म्हणून ते बघा, ते चिडवा लागला त्याला. हे बघा, हे मला सोडत नव्हता अजिबात. आणि त्या माझ्या माहेरला जरी चाललं तरी त्याला हे होत. आणि हे असं काय, हा हे भाऊजी. आणि ही बघा कशी नकरा करल्या असं करून. आणि हा माझा सगळ्यात खास मित्र आहे, एकदम जीवाच्या पलीकडचा मित्र हा. आज सुद्धा मी त्याच्याकडे काहीतरी मागावं, त्यानं माझ्याकडे काहीतरी मागावं, बिन कारण न देता त्यानं मला पैशाची असू दे किंवा सगळी मदत असू दे, हा न कारण विचारता मला मदत करणार. तो असते प्रत्येक कार्यक्रमाला. हा सगळं 100. आता माझ्या कार्यक्रमात सुद्धा दादा ज्यावेळी तेव्हा हे होता, आणि दादाच्या सोबतीला माझ्या लग्नात सुद्धा हाच होता. म्हणजे 100 दोघांनी सांभाळलेलं. आणि नंतर मग मला माझा आणून दिला, कारण की मला काय ते हे झालं नाही म्हणून मला नंतर माझा पहिला, आम्ही जेवत नव्हतो म्हणून की नाही, आम्हाला माझा आणून दिलाय. आणि हे पप्पा, हे आमची मम्मी, आमच्या सासूबाई. म्हणजे मी पण त्यांना आईच म्हणतोय, मम्मी म्हणत नाही, आई म्हणतोय. आमच्या मम्मीचा चेहरा बघा कसा पडलाय. रडलेली मम्मी यांची लय. आणि हा जेवणाचा कार्यक्रम. आणि आम्ही जेवलो नाही म्हटलं ना, तर हे फक्त घास चारवण्यापुरतं आहे. कारण की आग्रह करतात, कारण की ताटात ते जेवायचं असते, तसंच राहायचं नसते. त्यामुळे हे ताट केलं, फक्त जिलेबीचं तेवढंच आम्ही खाल्लं, नंतर अजिबात आम्ही जेवलो नव्हतो. काय बनणार काय, मी तेव्हा भूकच नव्हती तेव्हा. त्याच्या आदल्या दिवशी तर मी जेवाय नव्हतो. आणि मंडळी हे मी तुम्हाला असं दिसतो ना, माझं वजन जवळजवळ माझं सुद्धा वजन, मी पहिला जिम करत होतो आणि माझं खूप म्हणजे मी बॉडी असं हे होतं. पण झालं कसं, लग्नाच्या काही गडबडीत माझं पण साखरपुडा झाल्यावर आम्ही जे बोलायला लागलो, रात्री आम्ही झोपलोच नाही. साखरपुड्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवून, तो अल्बम, तो पण भारी होता. अल्बम आहे तो. आणि साखरपुड्यात त्यानं आम्ही दोघं झोपलो होतो, कारण हिला काय वाटत नाही, कारण मला बघा माझं जरा लय हे झालं. 18 एप्रिल म्हणजे हिच्यापेक्षा 29 एप्रिलला लग्न झालं. 12 दिवसात बघा की, 12 दिवसात माझं 7-8 किलो वजन उतरलेलं. असं काय झालं मला, हिच्यापेक्षा जास्त माझं प्रेम होतं, त्यामुळे मी झोपत नव्हतो. आणि ही सगळी यांच्या बहिणी, ह्या सगळ्या बहिणी. आता मोनिका ताई आहेत, नाव मला पूजा ताई आहे, मोनिका ताई, भक्ती ताई, मनीषा ताई, ही आमच्या ह्या ताईची जाऊबाई. आणि तेजू ताई पुण्याची, आणि मामा मामी यांचे सख्खे मामा मामी याचे.
आणि सख्खे मामा मी हिजे आणि माझी ही सख्खी चुलत बहीण आणि माझी सख्खी चुलत भाऊजी म्हणजे दोन्हीकडून नातं आहे. आमच्या लग्नाचं सगळं ह्यांनी जुळवून आणलेलं आहे. हे माझी सख्खी चुलत बहीण आणि हिची मामी, हे मम्मी पप्पा बघितलाय. आणि आमचा विराज बघा, नागेश म्हणत होतो आमचा विराज चिडवतोय तो हा नागेश नाव आहे त्याचा, नाग्या खुश म्हणत होता. तर आणि ह्या आमच्या सगळ्या आईंच्या मामांच्या मुली, आईंच्या मामांच्या मुली, आईच्या आमच्या मामी बहिणी या सगळ्या ग्रुप फोटो काढलेला. आणि हा आमचा सगळा माळबाग, आमची सगळी गल्ली, आमच्या सगळे गल्लीतले हे आमचे बंटीताई आमची आणि त्यांचे आमचे भाऊजी. आणि गॉगल चरचरीत अंगात तर काय नाही आहे, तर गॉगल करून आम्ही चरचरीत शायनी. ते पण आमच्या मेहनाने आग्रह केला गॉगल घाला भाऊजी म्हणून. तर मग हे कोण आहेत, हे आमच्या दादांचे मित्र आहेत, हे दादांचे मित्र आहेत. आणि हे आमचे मामा, म्हणजे कसं आहे आमच्या आईंचे मामा सुद्धा ह्याच गावात आहेत आणि माझं सुद्धा आजोळ हेच आहे. आईंचा भाऊ आहे. हे आईचे भाऊ, परवाचे आम्ही रानात गेलतो ते हे भाऊ. आणि हे आमचे मामा मामी. परत हे आमच्या आईचे आत्ती हे. आणि लग्नात असा गोंधळ घातलेला, तर यांच्याकडचे पाहुणे म्हणाले की आमच्याकडे एवढी लग्न झालीत, तर कोणत्याही लग्नात कुठल्याही पूर्वीच्या लग्नात आम्ही नाचलो नव्हतो, पण तुमच्या लग्नात आम्ही नाचलो का, तर जेबीएल आणून ठेवला आम्ही, जेबीएल बॉक्स. म्हणजे आमच्या दादानं सुद्धा खूप हे खाल्लेलं आणि त्याला कसं काय सुचलं काय की सगळ्यांनी एन्जॉय केला. माझा शनिवारी मित्र आहे ना, त्यांचा आग्रह नाही आम्ही दादा विक्रम जेबीएल आणायचा आपल्या लग्नात, तर त्यामुळे जेबीएलचं 2 बॉक्स आणलेलं मोठं, खूप वाजत होते. आणि ते वाजाच्या ठोक्यावर गेले जवळजवळ 1.5 ते 2 तास मंडळी घुमालती ती जेवल्यानंतर. मला सुद्धा आणि एक आठवण काय माहिती आपली, 29 एप्रिलला 2016ला सैराट पिक्चर रिलीज झाला आणि त्याच्या अगोदर आमचा साखरपुडा झाला 18 एप्रिलला. आणि त्यावेळी ती गाणी लय गाजत होती. आणि माझ्या लग्नात ना मी मी नाचलो त्या अल्बम मध्ये असेल, तर मला सुद्धा घेऊन नाचलेलं, मी सैराट गाण्यावर नाचलेलं झिंग झिंग झिंगाटवर. हे सगळं बघा कसं नाचाल तिथे, एन्जॉय करावं सगळे नाचलेले भाऊ बहिणी सगळे. आणि आमच्या गावात तर काय एवढे हे नव्हते, आमच्या गावातले मित्र तेवढे नाचले, तर ह्यांच्या सगळ्या काकी परत ह्यांच्या सगळ्या ज्या लेडीज आहेत सगळे नाचत, पूर्ण फॅमिली माझी एन्जॉय करत, सगळे नाचत होती. हे बघा, हे आता आमची मंडळी तर ह्यांचं झालं, आमची मंडळी सगळी मित्रमंडळी नाचाल तिथे. पहिला सुरुवात हिने केली नाचायची सुरुवात केली लग्नात. कोणाच्या आमच्या इथे असं काय नाचत नाहीत, खरं हिने सुरुवात केली. आणि हे सगळे हिचं भाऊ, मगाच्या बहिणी म्हटली तर हे सगळं भाऊ आणि मित्रमंडळी, ही सगळे भाऊ आहेत. ही मावशीची पोरं, परत हिचा भैया, परत हिच्या तात्याची पोरं आहेत सगळी, ही सगळी. आणि हे आमचे दादा वहिनी, दादा आमचा राहिला नाही, दादा आमचे राहिले वहिनी तेवढ्या वहिनी. दादा म्हणजे आमच्या आत्तीचा सक्का, म्हणजे माझा सक्का आत्ते भाऊ आहे. आणि हे आमचे मामा मामी. आणि हे आम्ही हात धरून चाललेलो पोहून, मला हात धरून आणि दादा आणि वहिनी आहे तिथे. आणि ह्या आई आणि पप्पा बघा आमचं कसं होतं, पप्पा नाही आहेत आज. हाय खरं पप्पा नाही आहेत, खरं आठवणी आहेत. त्या आठवणी मरेपर्यंत राहणार, म्हणजे अशा आठवणी तुम्ही कॅच करून ठेवायला लागतात. आणि आता दादाचा जर आमचा अल्बम बघितला तर ह्या तोंड दिसत नाही दादाच्या अल्बम मध्ये. दादांचं लग्न एका दिवसात झाले, सकाळी बघायला गेले आणि संध्याकाळी लग्न झाले. तरी तो सुद्धा म्हणालता तसलाच अल्बम करे, अजिबात नाही म्हटलं. त्यावेळी काय केलं, मी फोटोग्राफरला म्हणलं मी पैसे देतो, त्यांना सांग तोच अल्बम करूया. वरून मी एक्स्ट्रा पैसे देऊन की मी हा अल्बम केला. आणि मग नंतर दादा दंगा करायला कशाला पाहिजे, तर ह्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर राहतात. ह्या अजून मला तर वाटते 10-15 वर्ष त्या अल्बमला अजून काय होते. आणि हे असं काय झाले म्हणजे जरा निघल्यासारखं का झालं, कारण की आमचे घर बारकाय त्यामुळे तिकडे तिकडे ठेवून त्यावर सामान असते, त्यामुळे असं झाले. ते तरी सुद्धा चांगला आहे, खराब झालाय. फोटो राहिला नाही त्यांच्या लग्नातला. आमच्या आईच्या मावशी, या दोघी जण बहिणी मावस बहिणी. तर नाही शपथ आली मंडळी, जास्त काही वेळ लावणार नाही. तर ही आहे विदाई. आता त्या विदाईबद्दल तुम्हाला काय सांगावं, सगळे रडा लागल्यात. हे सगळे बघा कशी रडा लागल्या बघा. आणि हा फोटो मी मध्यंतरी टाकलेला, पण लेख लिहून टाकलेला की एका बापाला किती अवघड असते म्हणजे हे केलं. आणि हे रडताना अनेक आठवण सांगतो तुम्हाला. ही रडताना आता नसेल इथे कुठं तर ही रडताना ना आम्हाला दोघाला ते गाठ बांधलेले असतात. आणि ही चालू केला रडायला, हिला येऊन सगळी मिठी मारली आणि मी तिथंच अडका लागलो. मला काय हलायला पण काय नाही. आणि यांचं रडणं बघून मी पण रडायलो. तेव्हा आमच्याकडे सगळे म्हणलं अरे काय रे नवरा यो रडायला लागला, तू का रडायलायस रे, तू का चाललायस काय, तुझी वेळ व्हायला काय. पण रडणं मला कोणाचं रडणं बघून मला सुद्धा सहन होते, मी रडतोय लगेच. आमचे पप्पा. आणि त्यावेळी येणं म्हणले की
तुम्ही सुद्धा रडताय म्हणलं माणूस किती तुम्ही म्हणजे किती मुलगा तुम्ही खरा आहे. आणि कसं आहे, ज्या तुम्ही मुलग्याकडे किंवा मुलगीकडे प्रॉपर्टी बघू नका. तो कसा आहे नेमका, तो कसा आहे. स्वभाव ओळखा. तुमच्या डोळ्यात पाणी आलं, हिच्या डोळ्यात पाणी आलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येते काय. तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं तर तो एकदा खरा. हसून पण बघा आणि एकदा एकदा रडून पण बघा तर पाणी आलं. नक्की होईल. एकेकांच्या पाणी पण येत नाही डोळ्यात, म्हणजे ते जरा जास्त असतात रडत नाहीत. खरं मला असं वाटतं की बाबा खरोखर जी हळवी माणसं आहेत ना, त्यांच्या पाण्याला त्या मुलासोबत तुम्ही नक्की लग्न, कारण तो तुम्हाला परत आयुष्यभर कधीच रडवणार नाही ह्याची गॅरंटी आहे. कारण की तुम्ही रडला तर तो सुद्धा रडणार असतो. तुमचं रडणं बघून एखादा माणूस जर रडत असेल एकदम तर खरा माणूस. आयुष्यात तुम्हाला कधीच कधीच दुखवणार नाही. दुखवणार नाही, कधी तुम्हाला रडवणार नाही. हा माझा भाऊ. भले ही रडवते मला आता, तर मी रडवत नाही तिला. होय, हा माझा भाऊ, हे मम्मी पप्पा. भावाला काय माहिती, मी व्हिडिओ बघतायचा. आता मला सांगा आता मला सांगा, हे आमच्या सासूबाई रडत का हसाल्यात? बघा जरा काय करायल्यात. सासूबाई व्हिडिओ बघितला की बोंबलते. तर मला वाटायला आता हसायला मी सारखीला चिडवते. मम्मी हसायला लागल्या, तू जाताना जा लवकर, एकदा गेलीस पहिला इथनं हाल. तर हे रडायला तिथे सगळी मी रडायची. एवढ्यादा माहेरला जातोय, महिन्यातून माझे 1-2 फेरे तर असतातच माहेरला कार्यक्रमानिमित्तानं. तरी सुद्धा माझी आई अजून डोळ्यात पाणी भरते एवढ्यादा जाऊन सुद्धा. आणि त्या आठवणी तुम्हाला आणि परत कधी सांगेन. अजून राहतो. म्हणजे माझी सासरवाडी कशी आहे ते तुम्हाला सांगेन मी कधी तर. कारण माझी बहीण आहे हा, ही बहीण पण रडायला लागल्या. हे आमची मामी आहे तिथले. आणि हे सगळे ग्रामदैवत आमच्या गावातले. हे ग्रामदैवत हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. हे स्वतः काय गणपती मंदिर आहे. आणि हे आमचं मलकाडचं ग्रामदैवत मंदिर आहे. आणि मग त्यानंतर मी ते काय पद्धत असते वंडका नाही, दुसऱ्या दिवशी नाही, त्या रात्रीच आम्ही देवाचं दर्शन घ्यायचं असते. गृहप्रवेश वेळी असते त्यावेळी आमच्या नंदोबाईंनी सगळं ते माहिती आहे तुम्हाला प्रथा की अडवत्या तुझी मुलगी मला देणार काय ते असं. तर आम्हाला मुलगीच झाली नाही मेन म्हणजे. त्यामुळं नंदुबाईला आमच्या बंटीला एक पोरगी झाली ना, एक पोरगी आणि 2 पोरगी झाली. मला झाली मला मुलगा झाला. आणि मग हे आम्हाला आत घेतलं असं, हे असं आत घेतलं आम्हाला. हे बघा हा गृहप्रवेश दिसतंय ना. तर दुसऱ्या दिवशीची हळद. तर हे दुसऱ्या दिवशी आपलं जे खेळ असतात ना, खेळ ते खेळ असतात. हे हळद लावायचं, हळद हे करायचं. आणि ह्यावेळी पण असं झालं, त्या दिवशी रात्री आदल्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीला भयंकर ताप आला होता. भयंकर म्हणजे भयंकर, की अशी कंडिशन झाली की लग्नाचा मुहूर्त टळतोय का काय हिच्या लग्नात. म्हणजे होणार नाही असं काय झालं वाटलं. चक्कर येऊन पडलेला असं, म्हणजे भयंकर ताप आलता. दुसऱ्या दिवशी काय होणारच नाही. आणि म्हणजे हिला चालता सुद्धा येत नव्हतं. तरी सुद्धा कसं काय हे केली काय झालं. ज्या दिवशी फ्रेश झाली म्हणजे बाबा आता ह्या बाबाच्या मी गळ्यात पडायला चाललो, काय डोसक्याला ताप म्हणून ताप आलता वाटतं हिला असं काय तर. आणि चेष्टा करावी काय. आणि मग हे झालं. आणि मी काय आठवण सांगणार होतो बरं. हा, तर हिला ताप आलता. आणि काय होतं ते पाणी हे जे आपण परातीत खेळालोय, त्या परातीत खेळताना 2 वेळा मला गावलं. 5 वेळा असते ते. 2 वेळा रिंगा मला गावल्या, 2 वेळा हिला गावल्या. आणि फायनल होती. आणि फायनलला ती रिंग मला गावल्या. फायनलला मला ती रिंग गावल्या. हात रिंग नाही, पहिला रिंग असं गावलेली मला, आणि मला असं गावलेली आणि ही असं धरलेली मला. मग मी काय केलं, हिच्या हातात अशी रिंग दिली आणि मी असं धरलो असेला आणि मग असं बाहेर काढलो. म्हणजे त्यावेळी सुद्धा आम्ही बरोबरला असे केलं. आणि आमच्या सगळी माझ्याकडे मंडळ होती की नाही, झालं पहिलाच बायकोच्या मुठीत गेलास, लग्न झाल्यानं मुठीत गेलास. मग असं नव्हतं मला की मला हिला जिंकवायचं होतं. त्यामुळे मी ते दिलं, मला गावलेलं ते. आणि ते घ्यायल्यावर परातीनं पाणी वतायचं असते. हे गावलं ना तर परातीनं पाणी वतायचं असते. आणि त्यावेळी मी वतलं नाही, कारण की ताप आला होता. आणि आमच्या ह्याच्यातली वताल तिच्या अंगावर पाणी, म्हणजे आई म्हणा किंवा वहिनी म्हणा. तर हिला ज्यावेळी पाणी वताल त्यावेळी मी मध्ये गेलतो असं, म्हणजे हिला ताप आलता. म्हणजे हे त्यांना माहित नव्हतं, हिनं मला सांगितलेली फक्त ताप आलता खूप, त्यांना माहित नव्हतं. आणि मी पूर्ण भिजलेलो सगळा हिच्या, तर हिला भिजून दिलं होतं. तेव्हा पण म्हणाले काय मर्दा लावलाय, नव्याचा 9 दिवस असतात. पण नव्याचं 9 दिवस, नव्याचं 9 वर्ष मी काढल्यात. अजून सुद्धा मी असाच आहे. तिला विचारा कधी पण असाच मी असाच तिला मी चिडवतोय, असाच तिला मी पाक हे करतोय. मी तिला जरा सुद्धा माझ्यात काय बदल झाला नाही. म्हणजे होते ना असं इरिटेट होती की झाले की आता एवढं कुठं नवीन, तसं काय नाही. अजून आम्ही नवीन असल्यासारखं. आणि हे मग हे बघा डोळं तिचं सुजलेलं त्याचं त्यामुळं. आणि साडी वगैरे बदलून मग परत आणि हे खेळ खेळायचं. आणि आमचा सन्या एकदम पळाला खुर्ची घेऊन. आणि ही धावपट्टू आहे, खो खो बिओ खेळायला इंटरनॅशनल नॅशनल लेवलला गेली. आणि त्याच्या मागं ही पाक कोपऱ्यापर्यंत. अगं हे म्हणलं इकडे तो गावणार नाही, म्हटलं कधी पकडले असते तर मी बोलणार आली.
मला वाटलं ही पळणार नाही, खरं कुठं सांगते नंतर ना धमका धमका पळा लागल्या. गल्लीतली सगळी म्हणलं तर काय नवरी काय जाऊ कुठं आहे काय म्हणाली. तर हे हळद बघा आईला आमच्या रंगवले आहेत मामीने ते. सगळ्यांनी पकडलेली हे आमच्या मामी आहेत, हे आमच्या म्हणजे आमच्या आईंचं जे मामा आहेत इथं पण मामा आहेत. आईला आमच्या 8 मामा आहेत, त्यांच्या ह्या सुना आहेत सगळ्या, ह्या सगळ्या हे बघा या सगळ्या सुना आहेत. आणि ही यांची आजी आहे बरं का, यांच्या वडिलांची आई, आमच्या आजी पोटात. थोरली आत्ती. ही आमची थोरली आत्ती बघा इथं बारीक लिझाची. झाड. आणि हे एंड झालेला आहे. आणि शेवटचा तुम्हाला दाखवतो, हे शेवटचा असा गोड डिस्टन्स बघा मंडळी. कसा वाटला तुम्हाला अल्बम? आणि अशा हलक्या फुलक्या आठवणी, अजून भरपूर आठवणी आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होते आणि तुम्हाला अल्बम बघायला. आणि असं आम्ही तुम्हाला सांगत राहील आठवणी आमच्या काय तर अशा. हा फोटो काढलाय असा. आणि हे पण आमचं जे फोटो काढले ते आमचे पप्पाला पाहुणे आहेत आमचे, ते पण आमचे पाहुणे आहेत, त्यांचा नंबर वगैरे आहे का. तर असा हा अल्बम झालेला आहे आमचा. कसा वाटला सांगा, व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि काय पुढच्या ह्याच्यात काय पाहिजे तर कमेंट करून सांगा. आणि परत आणि हलक्या फुलक्या आमच्या आठवणी कशा वाटल्या, अजून भरपूर आठवणी आहेत खरं, आठवेल तसं तुम्हाला सांगितल्या. आणि झालं मग त्यावेळी लग्न झालं, त्याच्यानंतर सुद्धा आम्ही 1-2-3 दिवस झोपलो नव्हतो, कारण सगळे पाहुणे वगैरे असतात सगळे घरात. आणि बोलत बसायचो आम्ही 2-3 वाजेपर्यंत सगळं बोलत बसायचो सगळं. काय हसायलास? आणि आम्ही तर बोलत बसायचो बाबा, काय एवढं लाजायचं काय आहे. आम्ही बोलत बसायचो. आणि आमच्या मामाचं आणि मामांची पोरं ते सगळे असं आमच्यावर वॉच ठेवून असायचे. काय झोपा की राव कशाला, लय आम्हाला तिने दमवलं. त्यांच्या सुद्धा लग्नात त्यांना पण लय दमवणार आम्ही, एवढं लक्षात ठेवा. तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटला सांगा. हसायलाच का काय? तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि काय वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. चला थांबूया इथं. बाय बाय. स्वामी समर्थ.